तयारीवर अवलंबून असतं. वाहनाचा वैध इन्शुरन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि नियमांची पूर्तता ही कागदपत्र फक्त कागद नसतात, ती तुमच्या अडचणी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, या कार्यक्रमात संवाद साधला आहे प्रज्ञा इंगोले यांनी, तर सादर करते आहेत आशिष गावंडे. कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, नमस्कार. आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, तुमच्या आवाजाचा, तुमच्या भावनांचा सुरेल संवाद म्हणजे स्वरसंवाद. श्रोते हो, तुमच्या मनातलं आमच्यापर्यंत थेट पोहोचवतं ते माध्यम म्हणजे स्वरसंवाद. इथे बोलता येतात आठवणी, भावना आणि संवाद, आणि ऐकवता येतात तुमच्या आवडीची गाणी. श्रोते हो, क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया आज आपल्या कार्यक्रमात पहिला कॉल कुणाचा येतोय. हॅलो, स्वरसंवाद. नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय आपण? मी मुरलीधर ढोले, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, संदेश. अच्छा, जळगावून बोलताय आपण. मला हिंदी आहे की मराठी आहे? कोणतंही गाणं ऐकू शकता तुम्ही, तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं तुम्ही सांगू शकता. मला मराठी गाणं ऐकायचंय. सांगा ना, कोणतं गाणं ऐकायचंय? चित्रपटात ज्योतिबाचा नवस. अच्छा. गायिका उषा मंगेशकर आहे. हा. ती गाण्याची बोल आहे, कोणी माझ्या सोबत तुला राहणार का. अच्छा. आणि याचे माझ्यासोबत काही मित्र आहे, माझे मित्र श्रीकृष्ण फोडकेरे, अच्छा. PS जानकीराम कादोके, अनंत भुते आणि संतोष वसाने, मारुती भोसले आणि गौतम राय बोले. अच्छा, ठीक आहे सर, आम्ही ऐकवतो तुमचं आवडीचं हे गीत. हेलो, स्वर संवाद. हाँ जी, नमस्कार मैम जी. हाँ बोलिए, कौन बोल रहे? जी, मैं जलंधर सिटी पंजाब से बात कर रहा हूँ जी. हाँ बोलिए, आप क्या करते हैं वैसे? मैम, मैं तो हारमोनियम बनाता हूँ जी. अच्छा, आपका बिजनेस है हारमोनियम का? हाँ जी, मैं बनाता हूँ. खुद बनाते हैं आप? हाँ जी, मैं बनाता हूँ. और आपके फैमिली में कौन कौन है? हाँ जी, मेरे 2 बेटे हैं. अच्छा. और मेरे बड़े ब्रदर हैं, वो सभी यही काम करते हैं. अच्छा, आपकी पूरी फैमिली हारमोनियम का ही काम करती है? हाँ जी, हाँ बनाती है. अच्छा, तो जी. आज के प्रोग्राम में कौन सा गाना सुनना है आपको? मैम, मैंने नगीना मूवी का गाना है ना जी, लता मंगेशकर जी की आवाज में. हाँ, उसमें जो गाना है ना, मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा. अच्छा. हाँ, ये वाला गीत सुनना है. वो मैं अपने दोस्तों का नाम ले सकता हूँ जी? हाँ हाँ हाँ, बिल्कुल. हमारे बहुत ही जो हमारे ग्रुप के मेन है ना, के ग्रुप है, वो हमारा गौतम राय जी. अच्छा. दीपक यादव जी, और ये सब महाराष्ट्र के हैं. लोकेंद्र वर्मा जी, पॉल जी, सुखदेव लखनपाल जी, ये सब हमारे मित्र हैं और सभी दोस्तों को डेडिकेट. एक संजय कुमार गिडाम जी हैं, अमरावती से ही मूवी. तो आप अमरावती के प्रोग्राम सुनते हैं? हाँ, बिल्कुल सुनते हैं जी, अच्छे लगते हैं. वहाँ के थोड़े मराठी प्रोग्राम होते हैं ना, हाँ हाँ. फिर भी थोड़ा समझ लेते, बोल तो नहीं पाते, हाँ. मगर समझ लेते हैं हम लोग. कौन सा प्रोग्राम अच्छा लगता है आपको, मतलब कौन सा प्रोग्राम ज्यादा सुनते हैं आप? कि किसकी तारीफ करो, किसको छोड़ो, सभी अच्छे होते हैं जी. अच्छा. हाँ, हमारे सभी प्रोग्राम अच्छे हैं. कुछ मेरे हैं फैमिली मेंबर जो मराठी बोलते हैं. अच्छा. बॉम्बे में. वो मैं उनसे थोड़ा थोड़ा सीख गया हूँ. अच्छा अच्छा. थोड़ी थोड़ी जरूर कोशिश करनी चाहिए कि बोल सके. हाँ, कोशिश तो करनी चाहिए, बराबर है. हाँ जी, क्योंकि हर एक भाषा अपने एक महान है. हाँ, महान भाषा है ये, बराबर है. सबका सत्कार करना चाहिए. हमारे गुरु ग्रंथ साहिब जी में यही बात लिखी हुई है कि सब धर्मों का, सब भाषाओं का सम्मान करो. तो हमें गुरुवाणी से यही शिक्षा मिलती है. अच्छा. हाँ मैम. तो ठीक है, चलो आज के प्रोग्राम में सुनते हैं आपकी पसंद का ये गाना. थैंक यू मैम, थैंक यू सो मच. वेलकम. हॅलो, स्वर संवाद, कोण बोलताय आपण? पंकज बोल, मोठो चंद्रबाबू अमरावतीवरून. स्वर संवाद. आपण काय करता सर? कोण बोलताय आपण?
शेतकरी. अच्छा, तुमच्या शेतामध्ये सध्या काय कोणतं पीक आहे? कपाशी आणि तूर आहे मॅडम. कपाशी आणि तूर. अरे वा. काय करता सर आपण? किती कापूस झालाय तुम्हाला आतापर्यंत? मॅडम जवळपास 12 क्विंटल झालं. अच्छा, 12 फक्त शेती क्विंटल. करता किती की शेती आहे अजून तुमच्याकडे? व्यवसाय वगैरे? 2.5 एकर आहे मॅडम. 8 एकर. अरे वा, छान. आणखी कोणतं पीक घेता तुम्ही वर्षभरात? केव्हा केव्हा गहू घेतो. अच्छा लवकर कापूस जर निघाला तर मग गहू घेत असतो. अच्छा अच्छा. तर कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आज? मॅडम हृदय वसंत बोलताना अशी बनवू आपण म्हटलं. तुमच्या कार्यक्रम ऐकत असतो दोन आवाज ऐकून आलं मॅडम. करतात. ते फक्त रिले सेंटर होतं आधी, कार्यक्रम होता. छान. आणि मुंबईहून तुमच्या रिले फॅमिलीमध्ये व्हायचं. कोण कोण आता आहे? लोकल जे आपले कार्यक्रम असतात अमरावतीचे ते 2015 पासून सुरू झाले, डिसेंबर 2015 पासून. हो मॅडम. तर तुम्हाला कुठला कार्यक्रम आवडतो? जवळपास सरकारचा म्हणजे भक्ती शेती संगीता तुम्ही कार्यक्रम तुमच्या असते. मुलांना शिकवलं सकाळचा. आणि नोकरीवर आणि नंतर खूप आवडतो मॅडम. अच्छा ठीक आहे, चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कैसे हैं आप? खूप छान. मैं तो ठीक हूँ, तर आप बोलिए, कुठलं आप गीत कैसे हैं? ऐकायचं मैं सर? भी बहुत ही अच्छा हूँ और आपसे बात करके बहुत ही अच्छा लग रहा है धन्यवाद. कि मोबाइल ऐप से आपके कार्यक्रम सुनते हैं. अच्छा, मोबाइल ऐप से सुनते हैं. हाँ, क्योंकि उससे स्पष्ट प्रसार मिलता है हमें. अच्छा, कौन सा प्रोग्राम अच्छा लगता है आपको? सुसंवाद जो प्रोग्राम आता है ना हाँ. ये आकाशवाणी हमें अच्छा लगता है क्योंकि सर्व आकाशवाणी माहिती से आहे हम तुम्हाला जुड़े रहते हैं. गाण्याबद्दल? दिन भर खेतों में काम भी करते हैं, मजदूर द्वारा भी काम करवाते हैं और आकाशवाणी से जुड़े रहते हैं क्योंकि मोबाइल ऐप से अभी आने लगे ना कार्यक्रम दीदी, तो हमारे लिए काफी सुविधा होगी सभी श्रोताओं के लिए. हाँ बराबर. रेडियो ऐसा माध्यम है जो मतलब काम करते करते सुना जा सकता है, काम भी कर सकते हैं और सुन भी सकते हैं, और ऐसा कोई काम में अड़चन भी नहीं आती. काम में अड़चन भी नहीं आती है और मतलब ऐसा मन भी लगा रहता है, काम में जल्दी हो जाता है काम हमारा. बराबर. अभी ऐप से बहुत सुविधा हो गई है कि कौन से भी राज्य से आप कौन सा भी कार्यक्रम कभी भी सुन सकते हैं. जी हाँ. तो आपकी फैमिली में कौन कौन है? मेरी फैमिली में मैं, मेरी पत्नी और 3 बच्चे हैं मेरे. उसका नाम है, बड़ी लड़की का नाम है बिंदिया सिसोदिया, बाद में कृष्णा सिंह सिसोदिया और साक्षी सिसोदिया, और मेरी वाइफ का नाम है प्रियंका सिसोदिया. ठीक है, आज कौन सा गाना सुनना है आपको? दीदी फिल्म का नाम है लोफर और गाने के बोले मैं तेरे इश्क में मर न जाऊं कहीं. अरे वाह, बहुत अच्छा गाना है ये, धर्मेंद्र जी का. हाँ जी, क्योंकि है ना धर्मेंद्र जी के गाने काफी पसंद है हमें. और अभी ऐसा मतलब कार्यक्रमों के लिए हमारा प्रेम ही ऐसा है कि हम कैसे भी करके कार्यक्रम सुनते हैं और कॉल भी त्यावर आम्ही लगाते भर हैं. देतो आणि तसे कार्यक्रम आम्ही तो बनवण्याचा फिर प्रयत्न सुनिए करतो. आपकी आणि पसंद का त्याप्रमाणे ये गाना. बदल सुद्धा केलेले आहेत आता. श्रोत्यांना जे कार्यक्रम जास्त आवडतात ते कार्यक्रम आम्ही सुरू केले आहेत. हो हो ठीक आहे चालेल. हा बोला, काय करता सर आपण? अच्छा अच्छा, शेती करता. पीक कोणतं घेतलंय तुम्ही शेतीमध्ये? अच्छा, कोण कोण आहे तुमच्या ठीक आहे, सर. परिवारामध्ये? धन्यवाद. मी फोन केल्याबद्दल. तर ऐकूया तुमच्या आवडीचं. माझा मुलगा गणेश आणि माझी जी मुलगी होती त्या आता ती मुलगी आपल्या घरी गेली उद्याला. हॅलो, हॅलो. रेडिओ संवाद. कोणत्या माध्यमातून कार्यक्रम आहे ऐकता तुम्ही? हा, ऍपद्वारे बोला, कोण ऐकता की बोलतंय आपण? तुमच्याकडे रेडिओ मैं आहे? विष्णू लिखार रामबोलीवरतो आणि रेडिओ आहे माझ्याकडून. कोणतं कुठलं गाणं ऐकायचंय आजच्या तुम्हाला? कार्यक्रमात? आज मला वर्ग से इमानदार या चित्रपटातलं श्री शॉर्ट आवाजातलं प्रकाश मेहरा यांचं गीत आहे. प्रधानजी आनंदजी यांचं आहे. तुम्ही कशावर ऐकता? अच्छा तुमच्याकडे रेडिओ आहे. आपला नागपूर केंद्र आहे, यवतमाळ फार सकाळपासून चालू झाली ना भक्ती संगीत वगैरे. हो तुम्ही सकाळपासून रेडिओ ऐकता का? किती वर्षापासून तुम्ही ऐकता? रेडिओ ऐकतो. छान. कोणतं गाणं ऐकायचं? खूप सुरेल आवाज आहे तुमचा आणि गायला पण खूप छान. आमचे काही श्रोते आहेत पत्नी हॅलो स्वरसंवाद कोण बोलताय आपण? हा बोला सर. अच्छा, आपण काय करतो? आणि आमचे पार्वताबाई कुंभरे वाडोला येथूनच आणि माझे मित्र आहेत सिद्धार्थ गोंडाने, श्याम किटे, रामन सेंडे अमरावतीवरून.
अच्छा, चला तर मग ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं गीत. हॅलो, स्वरसंवाद. हॅलो सर संवाद. हा बोला, कोण बोलताय? सुनील बोके बोलतो मॅडम, विद्यापीठ परिसर पार्टी रोड. अच्छा अच्छा, कोण बोलता? मी प्रज्ञा इंगोले. हा प्रज्ञा इंगोले मॅडम, बरोबर. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय विषय, आता नवीन कार्यक्रम चालू केले? हो, तुम्हाला कुठला कार्यक्रम जास्त आवडतो सर? सध्या तर मला तो आपल्या 10 वाजताच्या मुलाखती येते आपल्या हं, नमस्कार मध्ये ते, आणि सर संवाद हा आवडते बा. तसं तर सर्वच कार्यक्रम आपण जे चालू केले. अच्छा, सर्व कार्यक्रम ऐकता तुम्ही? भक्ती संगीत वगैरे सकाळचे, हं, हं. आणि चांगले सर्वच कार्यक्रम आपले अमरावतीचे. अच्छा, किती वर्षापासून तुम्ही रेडिओ ऐकता? मी तर मॅडम मी पोलीस मध्ये होतो, त्यामुळे काय झालं, आपलं आकाशवाणीचं जे भूमिपूजन झालं होतं हं, हं. तेव्हापासून राणी साहेब होते, मग तेव्हापासून मी आकाशवाणी लक्ष देऊन तसं मी आता 1980 पासून रेडिओ ऐकत आहो, आकाशवाणी कार्यक्रम ऐकत आहो. अच्छा, अरे वा, छान. थंडी थोडी कमी होत आहे, तीळ संक्रांत झाली, आता नवीन चावल लागत आहे उन्हाळ्याची. हो, आता सप्तमी पासून उन्हाळ्याची चाऊल थोडी थोडी सुरू होते ना का? तर आता ते मराठीमध्ये भावगीत मध्ये हिंदी भावगीत वगैरे घेऊ शकतो आपण काही? हो, घेऊ शकता ना. सांगा ना, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय? नाही, आता याच्यात तर फॉर्मेट दिलंच मी, परंतु नाही, भक्ती संगीत देतो का नाही आपण? आपली हिंदी भक्ती संगीत भरपूर आहे मॅडम, चांगले चांगले. हो, आहे ना, आहे. मॅडम सांगू का ना आता? हा हा, सांगा ना, सांगा कोणतं गाणं ऐकायचं? गाणं आहे मॅडम, चित्रपटाचं नाव आहे प्यासा सावन. कुठलं मेरा ऐकायचं? साथ आहे तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी आहे. अच्छा, आणि तुमच्या सर्व आकाशवाणी ग्रुपला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, धन्यवाद सर. जाण्याच्या सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो, स्वरसंवाद. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलत आहे? मी रामहरी लोखंडे बोलतो, करंजी रोड, जिल्हा यवतमाळ. हा बोला सर. गाणं ऐकायचं ताई. हा, कोणतं गाणं ऐकायचं आहे? चित्रपट नाव आहे आंसू और मुस्कान. जय गोविंदम जय गोपालम, एक आरती आहे, फिल्मी आरती. किशोर कुमार यांनी गायलेलं आहे ताई ते गाणं. अमरावतीचे कुठले कार्यक्रम ऐकता सर तुम्ही? गीत गुंजन वगैरे ऐकत असतो मी, गाण्याचे कार्यक्रम अच्छा जेवढे कार्यक्रम होते तेवढे मी ऐकत असतो ताई. अच्छा, यवतमाळचे पण ऐकता आणि अमरावतीचे पण ऐकता? अमरावती, यवतमाळ, अमरावती, अकोला. अच्छा अच्छा. ही गाणी ऐकण्यासाठी माझ्या परिवारातली माझी पत्नी मंजुताई लोखंडे, सूरज, हर्ष बाबू, आराध्या, सुरमीत, तसेच आमचे मित्र आहेत ताई. राहुल नगर अमरावतीचे सिद्धार्थ गुंडाजी, बडनेरावरून हिम्मतराजे शृंगारे आणि पद्माताई शृंगारे, त्याचबरोबर आर्मीचे नंदकुमार शिवराम, आमच्या करंजी रोडचे रमचंद्र कांबळे आणि सुनीता कांबळे, सगळ्यांनी गीत ऐकत ताई. अच्छा, ठीक आहे सर. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. स्वरसंवाद. हॅलो, हा बोला. नमस्कार. नमस्कार. मी बग्गी जावळा, तांदूर रेल्वे तालुक्यामध्ये बग्गी जावळा आहे, तिथून बोलत आहे मॅडम. अच्छा, हा बोला ना सर. काय करता आपण? मी किराणा दुकान आहे माझ्यावालं, अच्छा आणि गावाला माझी शेती पण आहे, पण सध्या माघ शुद्ध दशमीचा कार्यक्रम आहे मॅडम उद्याला. अच्छा अच्छा. 7 दिवसाचा भागवत चालू आहे, हम्म. ते आहे, आणि 360 वर्षाची परंपरा आहे माझी. मला एक फक्त अभंग ऐकायचा, अभंग द्या मॅडम, एक संगीतकार यांनी गायलेला. हा, कुठला अभंग ऐकायचा आहे? सुंदरचे जाणं उभा विटेवरी करकटावरी ठेवून या. अच्छा हो, माघ शुद्ध दशमीचा कार्यक्रम उद्याला, या निमित्तानं. अच्छा अच्छा, ठीक आहे ना सर. माझे वारकरी सांप्रदायिक मधले भजनी मंडळी आहे मॅडम इथं. अच्छा, तर तुम्ही रेडिओ कधीपासून ऐकता? रेडिओ तर माझं बरेच वर्ष ऐकून झालं मी. आता हे FM मी लावून घेतला मोबाईल मध्ये, बरेच पूर्ण गाणे सकाळी ते 6 वाजतापासून भक्ती मिळत. कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? कार्यक्रम तर सगळं चांगले आहे मॅडम. कुठला कार्यक्रम जास्त आवडतो तुम्हाला? हे जे आपले भक्तीगीत संगीत हे फार सुंदर आहे. मला पैसा फार पहिल्यापासून शौक आहे मॅडम. भक्ती संगीत जास्त ऐकता? हो, सकाळचं भक्ती गाऊन 6 वाजता बिलकुल ओके असते, उठल्याबरोबर चालू लगेच करून जाते. अच्छा, 6 वाजतापासून तुम्ही रेडिओ सुरू करता. रेडिओची खूप आवड आहे म्हणजे तुम्हाला आधीपासून? आवड म्हणजे माझ्यापाशी पहिले टेप रेकॉर्ड होतं छोट्यावालं. अच्छा. मला भावगीत, अभंगवाणी खूप आवडतं मला. अच्छा सर. आणि माझी आई आहे इथं पंचकुला वासुदेवरावजी फटिंग, आणि माझी मिसेस आहे नलिनी रमेश फटिंग, आणि माझा मुलगा आहे प्रांशू रमेशराव फटिंग, माझी सुनबाई आहे कल्याणी प्रांशू फटिंग, आणि माझे भाऊ आहे विनोद फटिंग, दुसरा दिलीप फटिंग आणि संजय फटिंग, सगळे. आणि माझे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळी आहे इथं सगळं बसलेले सध्या. मॅडम, भगवानची खूप तुमचा महिला माझी लावलेला जो कार्यक्रम आहे, खूप अजूनही परंपरा चालवला आहे. अच्छा. खूप मोठा कार्यक्रम असतो मॅडम.
ठीक आहे सर, मग ऐकतोय आम्ही तुमच्या. हॅलो, स्वर संवाद. हा, कोण बोलताय? अमरावतीतून बोलते. नंदा विठ्ठलराव मळारी, सचिन मळारी, देवानंद मळारी, पेंदोर परिवार. अच्छा. गोपाळ पेंदोर, प्रभा पेंदोर, जया पेंदोर, आकाश पेंदोर, एवढा परिवार आहे आम्ही. अच्छा, काय करता ताई तुम्ही? मला संगीतचा शौक आहे, काही विणकामाचा आहे. अच्छा, घरी विणकाम करता तुम्ही? हो हो, विणकाम करते बा. काय काय विणता तर मग? म्हणजे साडीवर हिंदी टाका. अच्छा अच्छा. मला गाणं ऐकायचं आहे. हा, कुठलं गाणं ऐकायचंय? संतोषी माताचं. मैं करती हूँ तुम्हारा में इनकार करो माँ, मुझे तारगे में अकेला पार करो माँ. करती हूँ तुम्हारा. हो, कोण बोलते? हा, मी संतोष काळे बोलतो ताई. संत गजानन महाराज शेगाव येथून बोलतोय ताई. हा हा, बोला ना. काय करता सर आपण? हा, मी शेती करतोय ताई. अच्छा, कुठल्या प्रकारची शेती करता तुम्ही? सध्या काय आहे तुमच्या मी शेतीमध्ये? कोरडवाहू शेती करतोय ताई. अच्छा, कोरडवाहू शेतीमध्ये काय आहे तुमच्या सध्या? आता हरभरा पेरलेला आहे ताई सध्या. अच्छा, हरभरा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? बस शेती आणि बस शेतीचा आमचा मुख्य व्यवसाय आहे ताई. अच्छा, शेतीच मुख्य व्यवसाय आहे. शेतीवरच शेतात आता कारण कसं म्हणजे हरभऱ्याला खायला आलेला डुकरांचा त्रास आणि रुईचा त्रास खूप वाढलाय, जंगली प्राण्यांचा. त्याच्यामुळे कसं शेतात राहणं आवश्यक आहे ताई. तर त्याच्यापासून बचावासाठी काय करता मग तुम्ही? आता त्याच्याकरता झटका करंट लावलेला आहे ताई आम्ही. अच्छा, तर कुठलं गाणं आज ऐकायचंय तुम्हाला? ताई मला गाणं फिल्मचं नाव आहे छोटी बहन. 1959 मध्ये निघालेलं फिल्म आहे ताई ही. मैं रंगीला प्यार का रही, गायक आहे लता मंगेशकर, सुधीर सेन. हे गाणं ऐकण्यासाठी माझ्या गीतामध्ये माझा मुलगा आहे ताई तेजस एस काळे, लोकेश एस काळे, गजानन सालोकार, विजय भाऊ बॉम्बे पाटील आहेत आमचे जालन्याचे मित्र. आमच्या शेजारी आहे शेताचे मारुती भाऊ वक्तेजी. आमच्या सर्व श्रोत्यांची ही पसंत आहे ताई. हे आम्हाला खूप आम्हाला आनंद वाटेल ताई. अच्छा, ठीक आहे सर, ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. थँक्यू ताई. जय जवान जय जय किसान. किसान. रंगीला. स्वर संवाद, कोण बोलताय? हॅलो, बेलोराहून बोलत आहे मेघराज ठाकरे. बोला सर, आपण काय करता सर? आपण मॅडम काही नाही, घरी बसला आहे, डोळ्यात दिसत नाही का नाही. अच्छा, रेडिओ ऐकता तुम्ही रोज? हो, बसल्या बसल्या आहे का गाणे. कधीपासून तुम्ही रेडिओ ऐकता? बाबा आता पुष्कळ दिवस झाले. हो का? कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आज? साजन पिक्चर मधल्या बहुत प्यार करते हो. अच्छा. माझी मॅसेज आहे हर्षा ठाकरे, मुलगी आहे शेजल ठाकरे. अच्छा. मुलगा आहे प्रज्वल ठाकरे. एक नातू आहे काना ठाकरे म्हणून. एक अधिक ठाकरे. अच्छा, ठीक आहे सर, मग धन्यवाद तुम्ही कॉल केला. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. आपल्या स्वर संवाद या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे त्यांनी कृपया 2 आठवडे फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. सहभागी होण्यासाठी फोन नंबर आहे 0721 266 8041, 0721 266 8041. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. नमस्कार. फोन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा